नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण झटपट तयार होणारी कढी पकोडा बनवणार आहोत। तर झटपट तयार होते तीच आज आपण बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आणि सध्या खूप गरमीचे दिवस आहेत ना, तर गरमीमध्ये किचनमध्ये जास्त वेळ उभं राहायला नको वाटतं, म्हणून मग असं काहीतरी झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बनवायला बऱ्या वाटतात। तर इथं सुरुवातीला एका बाउलमध्ये मी अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे, अगदी पाव टीस्पून इथं ओवा टाकायचा, पाव टीस्पून एवढा इथं हळद टाकायची। छान असं याला मिक्स करून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथं मी पाव कप पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। अर्धा कप बेसनासाठी आपल्याला इथं पाव कप पाणी बरोबर होतं, परफेक्ट असं हे मेजरमेंट आहे। याच्यापेक्षा जास्तही टाकू नका आणि कमी सुद्धा टाकू नका। जे हे मिश्रण आहे ना, या मिश्रणाला एक 10 मिनिटाची रेस्ट द्यायची आहे। आपण या बाउलला साईडला ठेवून देऊया। आता इथं कढीसाठी जे वाटण लागणार आहे ना, ते करून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 6-7 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, 7-8 लसण पाकळ्या घातल्या, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याचं वाटण तयार करून साईडला ठेवायचं आहे। इथं दुसरं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1.5 कप दही घातलं आहे। कढीसाठी दही घेताना थोडंसं आंबट दही घ्यायचं आहे। याच्यामध्ये 3 टेबलस्पून बेसन पीठ टाकून घेत आहे आणि याला मिक्सरमधून थोडंसं असं फेटून घ्यायचं आहे, थोडंसं घुसळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये लगेच आपल्याला इथं 2 कप पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी लागेल तसं तुम्ही याच्यामध्ये नंतर ऍड करू शकता। आता जे ताकाचं मिश्रण आहे ना, ताक आणि बेसनाचं, त्याला साईडला ठेवलं आहे मी। आता इथं या बेसनाला 10 मिनिटाची रेस्ट भेटलेली आहे। याला थोडंसं फेटवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं याच्यामध्ये फ्लफीनेस येतो, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सोडा वगैरे टाकायची बिलकुल गरज नाही। म्हणून एक 2 ते 3 मिनिट मी याला इथं फेटून घेतलेलं आहे। तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल जास्त गरम करायचं नाही। थोडंसं असं गरम झालं मीडियम फ्लेमवरती की मग आपल्याला याच्यामध्ये हे पकोडे सोडून घ्यायचे आहेत। तुम्ही पकोडे चमच्यानं सोडा किंवा हातानं सोडा, शक्यतो चमच्यानं सोडलेले बरे राहतील, कारण बॅटर थोडंसं असं सैलसर राहतं, हाताने व्यवस्थित सोडलं जाणार नाहीत, म्हणून इथं थोडेसे इथं पकोडे चमच्यानं मी इथं सोडून घेत आहे। आता पकोडा सोडल्याबरोबर लगेच वरती येत आहे, म्हणजे तेल परफेक्ट असं गरम आहे, जास्तही गरम नाही आणि कमी सुद्धा नाही। पकोडे इथं मी छान असे फ्राय करून घेतले आहेत। पकोड्यांचा बिलकुल कलर चेंज करायचा नाही आणि शेप थोडासा इकडे तिकडे झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, असे आपण याला कढईमध्ये टाकणार आहोत। तर इथं मी सगळे पकोडे याच पद्धतीने फ्राय करून घेतलेले आहेत। आता इथं गॅसवरती कढाई ठेवून घ्यायची आहे। कढाईमध्ये टेबलस्पून तूप टाकायचं, कढी बनवताना कधी तूपच टाकायचं। अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी घातली, पाव टीस्पून हिंग घातला, अगदी इथं 2-4 मी इथं मेथी दाणे सुद्धा घातले आहेत, 7-8 कडीपत्त्याची पानं घातली, छान असे तडकू द्यायचे आहेत, परतू द्यायचे आहेत। नंतर याच्यामध्ये जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ना हिरव्या मिरचीचं, ते घालून घ्यायचं। त्याला 1-2 मिनिट मी इथं परतून घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अगदी पाव टीस्पून एवढीच इथं हळद घालायची आहे, हळद जास्त घालायची नाही, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। नंतर जे आपण दही आणि बेसन पिठाचा जे गोल तयार करून ठेवला होता मिक्सर मधून, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। मिक्सरचं भांडं मी इथं विसळून घातलेलं आहे याच्यामध्ये। इथं जर वाटलं ना तुम्हाला कढी थोडीशी पातळ आहे, तर तुम्ही इथं थोडंसं बेसन पीठ एखादा टेबलस्पून दह्यामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये लगेच घालू शकता, पण मला इथं काही कमी जास्त वाटलं नाही, बरोबर वाटलं, म्हणून मी इथं जास्त काही इथं बेसन पीठ वगैरे ऍड केलेलं नाही। तर आता कढी जेव्हा आपण करायला टाकतो ना, तर तिला सारखं ढवळत राहायचं आहे। जर तिला एकटं सोडलं ना, तर कढी फुटण्याची किंवा फाटण्याची शक्यता असते, म्हणून कढीला थोडंसं ढवळत राहायचं आहे। तर तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे, बिलकुल असं घट्टही नाही जास्त आणि पातळ सुद्धा नाहीये। कारण शिजल्यानंतर आणखी थोडीशी घट्ट होणार आहे, बेसन शिजल्यानंतर आणखी फुलल्या जातं, मग ते घट्टपणा येतो। तर आता इथं कढीला बघा साईडने असं थोडीशी उकळी यायला स्टार्ट झाली आहे। साईडने अशी उकळी यायला स्टार्ट झाली की मग आपल्याला याच्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे, तोपर्यंत बिलकुल मीठ वगैरे ऍड करायचं नाही। तर आता इथं मी चवीप्रमाणे मीठ ऍड केलेलं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आणखी एकदा टेस्ट करून पाहते, तर मिठाला वगैरे बरोबर झालेलं आहे परफेक्ट असं। तर याला छान अशी आता उकळी येऊ द्यायची, एकदम खळखळून उकळी येऊ द्यायची आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला आता पकोडे सोडून घ्यायचे आहेत। जोपर्यंत कढीला उकळी येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पकोडे सोडायचे नाहीत। तर आता इथं छान अशी कढीला उकळी आली आहे, तर मी तर सगळे पकोडे याच्यामध्ये सोडून घेणार आहे। बघा किती छान असं वाटते पकोडे सोडायला, असं वाटते मस्त असं नदीचं पाणी चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण होडी सोडत आहोत, जे आपण लहानपणी होडी, कागदाची होडी बनवून सोडायचं ना, तर त्या पद्धतीने असं वाटत आहे, मस्त वाटते। मी पण एक सोडला, डायरेक्टली सगळे टाकले नाही। आता मस्त असं याला मिक्स करून घ्यायचं आहे
आपल्याला जेवढे तुम्हाला याच्यामध्ये पकोडे हवे आहेत ना तेवढे याच्यामध्ये ऍड करायचे। मी तर सगळेच पकोडे ऍड केलेले आहेत। तर इथे छान असं आता या पकोड्यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर असं एकदा मिक्स करून घेऊया आणि याला आपण एक 5 ते 6 मिनिट या पकोड्यांना शिजवून देणार आहोत। एक 5 ते 6 मिनिटानंतर पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि पकोड्याची साईज सुद्धा डबल झालेली आहे। मस्त असे फुलले आहेत पकोडे याच्यामध्ये आणि कढी सुद्धा एकदम असं घट्ट झालेली आहे आपली कढी। हे टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे कढीसाठी। कढी पकोडा जेव्हा बनवतो ना तेव्हा असं टेक्स्चर हवं असतं आपल्याला कढीचं। पहा मस्त अशी आपली हा कढी पकोडा रेडी झालेला आहे। आता या कढी पकोड्याला तुम्ही भाकरी सोबत खा किंवा भातासोबत खा किंवा चपाती सोबत खा, कशासोबतही खा, खूप छान लागते। नक्की ट्राय करा। आता याच्यासाठी एक छान असा तडका तयार करू। इथं मी तडका पॅन मध्ये 1 टीस्पून तूप टाकलं, अगदी थोडासा चिमूटभर इथं हिंग घातला, 2 लाल सुक्या मिरच्या टाकल्या आणि गॅस बंद करायचा। याला थोडंसं मिक्स करायचं। नंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे। अगदी ही कलर साठी आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल। पण हा बाकीचा जो तडका आहे ना तो अगदी द्याच तुम्ही कंपल्सरी, कारण खूप छान फ्लेवर येतो, खूप चवीमध्ये चेंज होतो। हा तडका सगळा आपल्याला इथं कढीवरती टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। मस्त अशी आता आपली कढी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे। मिक्स करून घ्या आणि मस्त अशी हिला सर्व करून घ्या। तुम्हाला कशी वाटली ही कढी पकोड्याची रेसिपी मला नक्की कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। तर संध्याकाळी मुलासाठी आणि माझ्यासाठी हा बेत बनवलेला मी कढी पकोडा, मस्त बाजरीची भाकरी आणि भात बनवलेला, मस्त सोबत तोंडी लावण्यासाठी कांदाही आहे। एकदम सॉफ्ट असे पकोडे तयार झालेले, आतपर्यंत कढी गेलेली आहे। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।